नमस्कार मित्रमंडळी, सोमसिद्ध ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना जय श्रीराम. तर विषय असा आहे की ना, ह्या दोन पोरींना सुट्ट्या लागलेल्या खतरनाक पद्धतीने. समोर आज पेपर द्यायचा आहे. एक पेपर जाऊशी वाटत नाही तरी पण जाणार आहे मी. एक पेपर राहिलेला आहे. एक नाही दोन. आज आहे, परवा उद्या सुट्टी, परवा पेपर आहे. परवा पेपर आणि परवा शेवटचा पेपर आहे. खतरनाक पद्धतीने एक नंबर आहे. तर आपल्याला आपण शेल्टर बनवतोय ना, त्याच्याकडे आपल्याला आज जायचंय. आज काठ्या बिठ्या एक नंबर करून टाकायचा. काल गोळा केलेला आहे काठ्या. हा तर नाही जाड राहिले ना, 9 काठे तयार, 9 गाठ्या राहिलेले आहे. चला आता मी तुम्हाला डायरेक्ट तिकडे जातो आणि मग भेटतो. तर जेवण बिवण. तर पब्लिक आता आपण निघलेलो आपल्या मस्तपैकी शेल्टरकडे जायला. तुम्ही पाहू शकता आपल्या आता ते झाड आहे वांग्याचे, ते तिकडे लावायचे. तुम्हाला दाखवलं का झेंडूची आमची ती बाग तयार केलेली आहे आम्ही. तिथं लावायचे आम्हाला हे झाडं. आम्ही तिथं त्या दिवशी आलं पण लावलं होतं, ते पण तिथं लावलेलं. त्याला पण पाणी घालायचे. त्याच्यामुळे हँडिकॅप माणूस आपला पाईप घेऊन येतोय पाठीमागून पाणी घालायला. तर तिकडे जाऊन आलेला आहे मस्त सुंदर पद्धतीनं. आता आपण थोडेसे शेल्टरच्या तिकडं पण जाऊन एक चक्कर मारून येऊ, कारण आम्ही काल आहे ना नेमका ब्लॉग शूट करायचा राहिला. थोड्याशा आम्ही काठ्या होत्या त्या गोळा करून आणलेल्या आहे सुंदररीतीनं. आता आपण हे बाई इथं पाहून घ्या तुम्ही, झाडं ठेवून दिलेली. चला आता तिकडे शेल्टरकडे जाऊन येऊ, एक चक्कर मारून येऊ. तेव्हा पब्लिक मी माझ्या कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये आलेलो आहे आणि आता मला कॉलेजला जायचं आहे. पेपर चालू आहे माझे. तुम्हाला माहितीच असं ना, आपण इथं शेल्टर करणार होतो पण ते नेमकं कॅन्सल झालेलं आहे, कारण आपल्याला तिथं नांगरायचं आहे. त्याच्यामुळे आपण त्यांनी काकांनी कॅन्सल करायला लावलं. इथं तुम्हाला दाखवलंच असं, काल आम्ही मस्तपैकी इथं वावर आहे साफ केलेलं आहे. इकडं पाहून घ्या तुम्ही, मस्त आम्ही काठ्या बिठ्या आणून ठेवलेले आहे एवढ्या सगळ्या. अजून तरी मोठ्या मोठ्या काठ्या आणायच्या आहे. आणि तिकडं हँडिकॅप माणूस आता आलेला आहे आणि तो म्हणतोय कुदळ ती घेऊन ये, कुदळ आणि विळा. तर आपल्याला आता जायचं आहे कुदळ आणि विळा घेऊन त्याच्याकडं. तर पब्लिक आता आपण आलेलो आहे मस्त कुदळ आणि विळा घेऊन. तिथं हँडिकॅप माणूस खोल फिटिंगचं काम करतोय पाईपाचे. तिथं हे झेंडूचे फुलांना अजून झाडांना फुलं आले नाही, येतील म्हणजे ते दिवाळीत. आता तुम्हाला माहितीच असं ना, आम्ही इथं आलं लावलेलं आहे. पाहून घ्या तुम्ही, इथं साऱ्या पाडलेल्या आलंच आहे. हळद आहे का? मग हळद आणि आल्यामध्ये फरक समजतो का तुला? बरं जाऊ द्या, असं काहीतरी लावलेलं. तिथं काय टाकलेलं आहे मग खाली? मेथी. मेथी टाकलेली ना, पण ही दाखवतोय मी. हँडिकॅप माणूस येडा काय तर नाच आमचा एक. हे पाहून घ्या. अरे उलट लावतोय. हे पाईप घे पुढं. ते नाही बसणार करून राहिला तो. बरं जाऊ द्या, आता त्याच्या पद्धतीने चालू द्या. इथं आपण कुदळण ते घेऊन आलेलो आहे. आपल्याला वांग्याचे झाडं लावायचे इथं म्हणजे इथंच कुठतरी थोडंसं गाबळ काढून देऊन लावून इथं सुंदर पद्धतीनं. आणि इकडं आता आपण सारा पाडून हळद लावलेली आहे. तर आता हँडिकॅप माणूस खोल फिटिंगचं काम करतोय. आणि इथं आपले मस्त मेथी आणि धने टाकले. मेथी आणि धनेचे ना, आणि गावार. मेथी धने आणि गावार टाकलेली. धनेच म्हणता कोथंबिरीला. तुला काय माहिती, याला काय माहित नाही. नाटकं भलती याची. इकडं पपई पण लावलेली आणि हळद पण लावलेली. पाहू शकते पपईचं झाड आहे आपलं मोठं एवढं, आणि हे हळदीचं झाड आहे. आणि हे आपले झेंडू इकडं आहे जास्वंद. हे पलट ते पण जास्वंद आणि हे पण जास्वंद. आणि हँडिकॅप माणूस खोल फिटिंग काम चालून द्या. चला पब्लिक इथं आपलं झाडाला पाणी द्यायचं काम चालू होतं, पण तिकडं निघलेलं आहे. आता हँडिकॅप माणूस आहे ना, लावायचा प्रयत्न करतोय. मी लावलेलं आहे. आता ते पाणी मारू आपण. पाहून घ्या तुम्ही, इथं आपलं मस्त पाणी मारायचं काम चालू आहे. इथं धने, मेथी, अजून काय रे, गवार टाकलेली. इथं गवार पण आहे. त्या बाबांना विचार, याला काय माहित नाही. आणि यांनी परत दाबून पाणी काढून टाकलेलं आहे सुंदर. गप लगी तूच काढलं म्हणजे त्याच्या हातात पाईप होता आणि त्यांनी काढलं नाही. भलतं याच्यावर नाव घ्यायचे कामं चालू आहे इथं सुंदर पद्धतीनं. आता आपल्याला सरींमध्ये पण पाणी सोडायचं आहे आणि वांग्याचे झाडं पण लावायची. पाहू शकता तुम्ही. आता झाडं बिडं लावून झाल्यानंतर भेटतो तुम्हाला, कारण काय लय मोठा ब्लॉग होईल. तर पब्लिक विषय असा आहे की आता आपण चाललेलो आहे त्या तिकडं आपण जी झोपडी बनवतो आहे तिकडं. तर आता आपण मग एवढं काम केलं, पाहू शकता तुम्ही. खतरनाक पद्धतीने एवढं सगळं काम केलेलं आहे. पण मग थोडंसं आपल्या घरी काम होतं, मग घरी गेलो होतो. परत आता कामाला पाहावं लागणार आपल्याला. आता आपण आपला हत्यार घेऊ. एक घेतलं आपला हत्यार घेतलेला आहे आपण आपला. त्याला खांदायला जाऊ. खतरनाक पद्धतीने एक नंबर. सपोर्ट करा तुम्ही. खतरनाक आपल्याला आपण झोपडी बनवतोय खतरनाक पद्धतीने. इथं पानं झालेलं आहे का?
तुम्हाला मी आपला सगळा प्लॅन सांगू का एका मिनिटात. तर पब्लिक आता मी तुम्हाला सांगतोय आपल्याला खड्डे कुठं घ्यायचे होते. तर ह्या बा पहिलं खड्डं इथं घ्यायचं होतं, दुसरं खड्डं इथं घ्यायचं होतं, चौथं खड्डं इथं घ्यायचं होतं, 5वं खड्डं इथं घ्यायचं होतं, 6वं 7वं 8वं 9वं 10वं 10 खड्डे घ्यायचे होते आपल्याला. तर आता आपण खड्डे घेतो मी खतरनाक पद्धतीने. समजा तू काही नाही इथं पाहू शकतो, कोणीच नाही इथं, मी एकटाच इथं. तर आहे ना आता आपण आलेलो आहे आणि ना जी आपली गोष्ट येणार होती, जे गिफ्ट येणार होतं खतरनाक पद्धतीने, जे आपलं गिफ्ट नाही म्हणणार, गिफ्ट येणार होतं पण आहे ना गिफ्टचा थोडासा विषय झालेला आहे. ते जाऊ द्या. आता पण मी ते ऑर्डर करणार होतो मिनी ब्लॉगिंग कॅमेरा, तुमच्यासाठी ते गिफ्ट होतं पण ते घेणार होतो. ते थोडंसं जास्त बजेटच्या बाहेर बसते, 70 आणि 80 हजाराला बसतंय ते. तर आपल्याला तो घेता येणार नाही, आवश्यकच आहे ते मिनी ब्लॉगिंग कॅमेरा, तुम्हाला माहिती असेल. तर आहे ना ते घेणार होतो पण नाही घेतलं, ते जास्त बजेटच्या बाहेर असल्यामुळं. जाऊ द्या, माणसाने जे आहे तिथंच समाधान मानलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. म्हणून आपण हे आहे ना त्याच्यातच आपण चांगले व्हिडिओ बनवू, फेमस होऊ खतरनाक पद्धतीने. सपोर्ट करा. मी आता खड्डे खांदतो खतरनाक पद्धतीने, ते काम माझी वाट बघतोय. आपलं काय याचं नाव आठवत नाही मला, याचं नाव काय आपलं हे काय बरं कुऱ्हाड नाही, जाऊ द्या आता मला त्याचं नाव आठवत नाही. नाव आठवल्यावर तुम्हाला मी सांगतो. तर चला म्हणजे भेटतो थोड्या वेळात. तर पब्लिक आपण आहे ना एवढे 2 खड्डे घातलेले आता, एक खड्डं आणि एक खड्डं. आणि तुम्हाला एक दाखवतो मी, आपली चुकून सेल्फी स्टिक तुटलेली आहे पण आपण चिटकू शकतो. चिटकवतो आता सेल्फी स्टिक खतरनाक. चुकून तुटली, जाऊ द्या आता. चुकून लावता लावता तुटून गेली ती. आता आपण काय करू, लगेच जाऊन चिटकून टाकू दिलं घरी गेल्या. तर घरी जाऊ, फोटोशूट करायचं आहे थोडंसं, 2-4 फोटो काढायचे. चला लवकर फोटो काढून घरी. तर पब्लिक सोमभाऊचा घड्याळ आलेलं आहे, तुम्ही पहा. ह्या बा कसं आहे सोमभाऊचं घड्याळ बसवतोय. आता पुढं घेतोय थोडंसं त्याच्या हाताला बसवून नीट नाटकं. तर आता आहे ना मस्तपैकी फोटोशूट करायचं आहे आम्हाला खतरनाक पद्धतीने. मी आरशात पाहत होतो असं, आम्हाला तोंड लागलं बाई. खतरनाक झालेलं आहे, तोंड फार घाण झालेलं आहे, बारीक पुरळ आलेली तोंडावर, खतरनाक एक नंबर. चला आता आपण फोटोशूट करतो डायरेक्ट खतरनाक पद्धतीने. एक नंबर दिसतंय की नाही हे पाहू शकतो तुम्ही, लागलेले. आता आपल्याला काम करायचं आहे, फोटोशूट करायचं आहे. आता आम्ही गच्चीवर सगळे खतरनाक पद्धतीने फोटोशूट करणार आहे. तर आता मस्त फोटोशूट करतो कारण की आता फोन बिजो होणार आहे. खतरनाक पब्लिक आपलं आता फोटोशूट एक नंबर खतरनाक पद्धतीने झालेला आहे. तर आता आपण चाललेलो आहे आता आपल्या शेल्टरकडं. नवीन काठ भेटे शोधा. हां, सगळं काटे बिटे शोधायचे आता आपल्याला चला दाखवतो खतरनाक. तुम्हाला. तर चला म्हणजे आता आपण जाऊ तिकडे. तर पब्लिक आता तुम्ही पाहू शकता आम्ही इथं मस्तपैकी काठे तुरतोय आपल्या शेल्टरसाठी. मोठ्या जाड त्या 9 काठ्या होत्या ना, तर त्यापैकी तोडायचे आहे. पाहून घ्या तुम्ही, मस्त मोठे काठे तोडताय. या पुरी इथं गायांसाठी मुरगास काढताय, गावरान गायांसाठी. हाय हॅलो करून टाका एकदा पब्लिक. दोघी पण वास मार आहे, सगळ्या मुरगाचा तो वास मारू राहिला मक्कार. आणि हँडिकॅप माणूस इथं काहीतरी कुटाने करून राहिला. तर आता पाहू शकता तुम्ही इथं हँडिकॅप माणसाची कुटाने आमच्या. आपला हँडिकॅप माणूसच असा आहे एकदम पीस. पाहूच शकता तुम्ही इथं हँडिकॅप माणसाची तडजोड. हे बा पाहून घ्या तुम्ही. आता काठे बिटे काढतो आणि शेल्टरची तिथं भेटतो तुम्हाला. पब्लिक आता तुम्ही पाहू शकता इथं आपले मस्त हातग्याची फुलं काढून झालेले. पाहून घ्या तुम्ही, हातग्याचं झाड आपण प्रॉपर रिकामा करून टाकलेलं आहे. आता हे थोडे तुम्हाला फुलं बिलं दिसत असतील, थोडेसे सुकलेले ते ऑटोमॅटिक पडून जातील, त्याच्यामुळं आपण ते काही काढले नाही. पण बाकी जे सुकलेले नव्हते ते सगळे इथं या सुंदर पद्धतीनं काढून ठेवलेले. आणि आपला हँडिकॅप माणूस तिकडून खाडखोडचा आवाज करतोय, काहीतरी तोडतोय बहुतेक, अजून झाडं तोडतोय. आता मी हातग्याची फुलं घ्यायला आहे ना एक पिशवी मागवतो कोणाकडून तरी, हातग्याची फुलं ठेवतो आणि तिकडे जातो मग आपल्या शेल्टरकडे. चला पब्लिक. तर पब्लिक आता आपण आलेलो मस्त आपल्या शेल्टरमध्ये. तिथं हँडिकॅप माणूस हे करतोय, खड्डे खांदेच काम करतोय. हँडिकॅप माणसाने पहा तुम्हाला म्हणत होतो ना मी,
इतक्या साऱ्या काठ्या तोडून ठेवलेल्या आहे. ही काठी आपल्या कुदळीची ही बाजूलाच ठेवू द्या. ह्या बाई यांनी मोठ्या मोठ्या काठ्या तोडून ठेवलेल्या आहे आणि इथं खड्डे खांद्याचं काम करतो. आता मी त्याला मदत करतो थोडंसं खड्डे खांदायला. तुम्हाला म्हटलं तुम्ही यांनी मस्त 2 खड्डे खांदून ठेवलेले मस्त खोल. आता फक्त काठ्या रोवून द्यायच्या ह्याच्यात, म्हणजे आपलं इकडचं तरी आपलं मस्तपैकी काम होऊन जाईल. आणि आता हा म्हणतोय यांनीच खांदलेलं आहे, कारण माझं तर पेपर चालू होता. मी पेपर द्यायला गेलेलो, तुम्हाला माहितीच असेल. आजचा पेपर ठीकठाक होता, एवढा काही चांगला नव्हता आणि एवढा काही वाईट नव्हता. मॉडरेट पेपर होता, त्याच्यामुळे काही नाही, एवढा विषय नाही करायचा. आता इथं पाहू शकतो तुम्ही, हा खड्डे खांद्याचं काम करतो. आता याला मी मदत करतो.